असर्टिव्ह सेंटेन्सचं वर्बल क्वेश्चन करायचं. असर्टिव्ह सेंटेन्सचं वर्बल क्वेश्चन करण्याचा हा लास्टचा पार्ट आहे, कारण आपल्याला आता आपण लास्टच्या टेन्सवर आलेला आहे. टेन्स नंबर 12 आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याआधी आपण सगळे प्रेझेंट टेन्स पाहिले, सगळे पास्ट टेन्स पाहिले आणि फ्युचर टेन्सचे पण 3 प्रकार पाहिलेले आहेत. आता या लास्टचा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असर्टिव्ह वाक्य कसं असते? असर्टिव्ह वाक्य म्हणजेच काय असते? विधानार्थी वाक्य, जे चालू कशापासून होते? सब्जेक्टपासून. फ्युचर परफेक्ट टेन्स आहे म्हणून त्याच्यामध्ये हेल्पिंगवर फ्युचर टेन्समध्ये कोणते असतात? विल आणि शाल. पण परफेक्ट आहे म्हणून हॅव पण असते, बीन पण असते. तर हे दोन जे आहेत परफेक्ट टेन्सचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. आणि कंटिन्युअस टेन्स असल्यामुळं V1 + ING पण आहे. कंटिन्युअस टेन्स जेव्हा केव्हा असते तेव्हा वर्बला ING लागलेलंच असते. आणि शेवटी काय असते? ऑब्जेक्ट. आणि असल्यावर कॉम्प्लिमेंट पण शेवटी लिहून टाकायचं, जे ऑब्जेक्टच्या पुढे असते. आता जर याचा आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे, तर वर्बल क्वेश्चन बनवताना वर्बल क्वेश्चन आहेत, पण ते वर्बपासून चालू होत नाहीत. ते चालू कशापासून होते? तर हेल्पिंग वर्बपासून. कशापासून चालू होतात? हेल्पिंग वर्बपासून. वर्बपासून जे वाक्य चालू होते त्यांना इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण, त्यांना वर्बल क्वेश्चन म्हणत नाही. तर हेल्पिंग वर्ब घ्यायचं पहिल्यांदा, नंतर सब्जेक्ट घ्यायचा, नंतर बघा फॉर्म्युल्यामध्ये काय हॅव आहे, तर हॅव घ्यायचं, नंतर फॉर्म्युल्यामध्ये बीन आहे, मग बीन पण घ्यायचं, प्लस V1 + ING प्लस ऑब्जेक्ट. आणि असेल तर शेवटी काय टाकून द्यायचं? कॉम्प्लिमेंट पण टाकून द्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटी वाक्य एंड करताना कशाने एंड होते? क्वेश्चन मार्कनं. कारण हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे? इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. चला एक एक उदाहरण घेऊन आपण कन्वर्ट करून बघूत असर्टिव्ह सेंटेन्सचं वर्बल क्वेश्चनमध्ये. नंबर 1चं वाक्य आहे, फर्स्ट सेंटेन्स काय आहे? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं नंबर 1चं वाक्य बघा. ह्युमन्स विल हॅव बीन बिगिनिंग टू लिव्ह ऑन मार्स. ह्युमन्स का आहे? सब्जेक्ट. विल का आहे? हेल्पिंग वर्ब. हॅव आहे आणि 2 शब्द असते त्याच्यामध्ये, हॅव आणि बीन. बिगिनिंग काय बघा, हे बिगिन V1 आहे, त्याला काय लागलं? ING. ते झालं बिगिनिंग. टू लिव्ह एवढा आहे तुमचा ऑब्जेक्ट. ऑन मार्स आहे. ऑन मार्स काय आहे? कॉम्प्लिमेंट. हे असर्टिव्ह सेंटेन्स झालं, कारण सब्जेक्टपासून चालू होते. ह्युमन्स विल हॅव बीन बिगिनिंग टू लिव्ह ऑन मार्स. याचा अर्थ काय होते? की माणसांनी मंगळावर राहण्यास सुरुवात केलेली असेल. बिगिन म्हणजे काय असते? सुरुवात करणे. मग प्रश्न कसा तयार होते? की माणसांनी मंगळावर राहण्यास सुरुवात केली असेल काय? असेल का? काय नाही, का. हेल्पिंग वर्ब का आहे? विल. सब्जेक्ट ह्युमन्स, त्यानंतर हॅव, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर काय? V1 + ING. V1 का आहे? बिगिन, आणि त्याला ING लागताना n शेवटचं डबल करायचं आणि त्याच्यापुढे ING. त्यानंतर ऑब्जेक्ट का आहे? टू लिव्ह, आणि कॉम्प्लिमेंट काय आहे? ऑन मार्स. मार्स म्हणजे मंगळ. विल हेल्पिंग वर्ब आहे, ह्युमन सब्जेक्ट आहे, हॅव आणि बीन तर येतेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. बिगिनिंग काय? V1 + ING आहे. टू लिव्ह का आहे? तुमचं ऑब्जेक्ट आहे. ऑन मार्स काय आहे? कॉम्प्लिमेंट. आणि एंड कशानं करायचा? क्वेश्चन मार्कनं, या फुल स्टॉपनं नाही करायचा. चला, हे झालं वाक्य विल ह्युमन्स हॅव बीन बिगिनिंग टू लिव्ह ऑन मार्स. सेकंड सेंटेन्स काय आहे? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. इंडिया विल हॅव बीन बिल्डिंग लॅब ॲट नॉर्थ पोल. याचा अर्थ काय होते? की भारताने नॉर्थ पोलवर म्हणजे उत्तर ध्रुवावर लॅब बांधलेली असेल. लॅब म्हणजे
प्रयोगशाळा. लॅब बांधायचं काम कोण करायला? सब्जेक्ट करते. सब्जेक्ट कोण आहे? इंडिया आहे. हेल्पिंग वर्ब काय? विल आहे. आणि हॅव आणि हे बीन दोन शब्द येतातच. बघा हे बिल्ड काय आहे? V1 आणि त्याला ING काय झालं? बिल्डिंगला ING लावल्यावर काय होते? बिल्डिंग. बिल्ड काय असते? V1. बिल्ड म्हणजे बांधणे. लॅब ऑब्जेक्ट आहे आणि ॲट नॉर्थ पोल एवढा पूर्ण काय? कॉम्प्लिमेंट आहे. त्याचा जर वर्बल क्वेश्चन करणं खूप सोपं आहे. फक्त हेल्पिंग वर्ब पुढे घ्या. बाकी वाक्य किती जरी मोठा असेल तर जशाला तसं लिहून टाकायचं. बघा हेल्पिंग वर्ब काय? विल. बाकी जशाला तसं लिहून टाकतो. बघा विल इंडिया हॅव बीन बिल्डिंग लॅब ॲट नॉर्थ पोल. विल हेल्पिंग वर्ब, इंडिया काय? सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव आणि बीन. बिल्डिंग काय? V1 प्लस ING. लॅब ऑब्जेक्ट आणि ॲट नॉर्थ पोल काय? कॉम्प्लिमेंट. आणि वाक्य संपवायचं कशानं? क्वेश्चन मार्क. सेकंड वाक्य झालं. थर्ड नंबरचं सेंटेन्स बघा काय? 3 नंबरचं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हिंदूज विल हॅव बीन बर्स्टिंग फायर क्रॅकर इन दिवाळी. फायर क्रॅकर म्हणजे फटाके, बर्स्टिंग म्हणजे फोडते. तर हिंदू लोक दिवाळीमध्ये फटाके फोडत असतील. हिंदूज काय आहे? सब्जेक्ट आहे. विल हेल्पिंग वर्ब. हॅव काय? हॅव आणि बीन तर येतेच. बर्स्ट म्हणजे V1 आहे. बर्स्ट म्हणजे फोडणे आणि त्याला लागलं ING. आणि फायर क्रॅकर आहे ऑब्जेक्ट. इन दिवाळी आहे कॉम्प्लिमेंट. हे असरेटिव्ह सेंटेन्स आहे. बघा फुल स्टॉपनं एंड झालेला आहे वाक्य. वर्बल क्वेश्चन करताना सिम्पल काम आहे. हेल्पिंग वर्ब पुढे घ्यायचं. बाकी वाक्य जशाला तसं लिहायचं. काय झालं? विल हिंदूज हॅव बीन बर्स्टिंग फायर क्रॅकर इन दिवाळी. विल हेल्पिंग वर्ब, हिंदू सब्जेक्ट, हॅव आणि बीन दोन शब्द येणारच. बर्स्टिंग काय? V1 प्लस ING. फायर क्रॅकर काय? ऑब्जेक्ट. इन दिवाळी काय? कॉम्प्लिमेंट. क्वेश्चन मार्क. फोर्थ नंबरचं सेंटेन्स आहे. मीराबाई चानू विल हॅव बीन ओव्हरकमिंग ह्यूज ऑब्स्टॅकल्स. ऑब्स्टॅकल्स म्हणजे काय? अडथळे. ह्यूज ऑब्स्टॅकल्स म्हणजे खूप मोठे अडथळे. तर मीराबाई चानूने खूप मोठे अडथळे पार केले असतील. ओव्हरकम करणे म्हणजे काय? पार करणे, त्यांच्यावर मात करणे. मीराबाई चानू सब्जेक्ट आहे. विल हेल्पिंग वर्ब, हॅव बीन. ओव्हरकमिंग काय? V1 प्लस ING. इथं वर्ब काय आहे? ओव्हरकम. हे V1 आहे. ह्यूज ऑब्स्टॅकल्स हे ऑब्जेक्ट. वाक्य फुल स्टॉपनं संपायला म्हणजे असरेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याला बनवायचं तुम्हाला वर्बल क्वेश्चन. बघा वर्बल क्वेश्चन बनवताना वाक्य चालू कशापासून करायचं? हेल्पिंग वर्बपासून. हेल्पिंग वर्ब काय असते? फ्युचर टेन्समध्ये विल असते. विलचं W कॅपिटल काढायचं. विल सब्जेक्ट काय आहे? मीराबाई
जानू will have been overcoming huge obstacles. शेवटी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स 5th नंबरचा. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इंडियन्स विल हॅव बीन सीकिंग इंडिपेंडन्स फ्रॉम ब्रिटिश. म्हणजे भारतीय लोक ब्रिटिश लोकांकडून स्वातंत्र्य सीक करणे म्हणजे काय, शोधणे, म्हणजे त्यांना पाहिजे असणे. तर भारतीय लोकांना ब्रिटिश लोकांकडून स्वातंत्र्य पाहिजे असेल म्हणजे त्यांना ते शोधत असतील स्वातंत्र्य. इंडियन सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, हॅव आणि बीन तर येणारच. हे इथं V1 कोण आहे, सीक आहे. या V1ला काय लागलं, ING लागलं, सीकिंग झालं. इंडिपेंडन्स ऑब्जेक्ट फ्रॉम ब्रिटिश हे आहे कॉम्प्लिमेंट. वाक्य फुल स्टॉपनं संपायला म्हणजे वाक्य कोणत्या टेन्समध्ये, आपलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. व्हर्बल क्वेश्चन करायचं आहे. हेल्पिंग वर पहिल्यांदा लिहा विल आणि बाकी वाक्य जशाला तसं. इंडियाचा I कॅपिटल, शेवटी क्वेश्चन मार्क. इंडिपेंडन्स ऑब्जेक्ट फ्रॉम ब्रिटिश कॉम्प्लिमेंट शेवटी क्वेश्चन मार्क. म्हणजे भारतीय लोक ब्रिटिश लोकांपासून स्वातंत्र्य शोधत असतील का किंवा स्वातंत्र्य पाहिजे असेल का. नेक्स्ट सेंटेन्स आहे 6th नंबर. टायटॅनिक विल हॅव बीन सिंकिंग इन अटलांटिक ओशन. म्हणजे टायटॅनिक अटलांटिक महासागरामध्ये बुडत असेल. टायटॅनिक सब्जेक्ट आहे, हे विल आणि त्याच्यापुढे हॅव आणि बीन येतेच. त्यानंतर सिंकिंग काय, V1 प्लस ING. सिंकिंग म्हणजे काय, बुडणे. सिंक हे तुमचं व्हर्ब आहे V1, त्याला लागलं काय झालं, ING, ते झालं सिंकिंग. इन अटलांटिक ओशन काय, ऑब्जेक्ट आहे, वाक्य संपायलं फुल स्टॉपनं म्हणजे वाक्य आहे असर्टिव्ह सेंटेन्स. व्हर्बल क्वेश्चन करताना चालू व्हायला पाहिजे सेंटेन्स कशापासून, हेल्पिंग वर्बपासून. हेल्पिंग वर्ब फ्युचर टेन्समध्ये विल. टायटॅनिक have been sinking in Atlantic Ocean. Will helping verb, Titanic subject, have been sinking काय, V1 प्लस ING. इन अटलांटिक ओशन काय, ऑब्जेक्ट. शेवट कशानं करायचा, क्वेश्चन मार्कनं. म्हणजे टायटॅनिक अटलांटिक महासागरामध्ये बुडत असेल का. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स 7th सेंटेन्स. कॅट विल हॅव बीन स्पिलिंग द मिल्क. स्पिल म्हणजे काय, सांडणे. तर मांजर दूध सांडत असेल, मांजरीनं दूध सांडलं असेल. कॅट काय, सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, हॅव बीन स्पेलिंग काय, V1 प्लस ING. द मिल्क आहे, ऑब्जेक्ट आहे.
सेंटेन्स फुल स्टॉपनं संपते म्हणजे परत सेंटेन्स कोणता आहे, असर्टिव्ह आहे. आणि तुम्हाला करायचं त्याचं वर्बल क्वेश्चन. चालू कशापासून होते वर्बल क्वेश्चन, विलपासून. विल सब्जेक्ट नंतर कॅट, हॅव बीन स्पिलिंग द मिल्क क्वेश्चन मार्क. विल हेल्पिंग वर्ब, cat subject, have been v1 plus ing, the milk का आहे ऑब्जेक्ट. म्हणजे मांजरीनं दूध सांडला असेल का. लास्ट एक्झाम्पल आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. हनी बीज विल हॅव बीन स्टिंगिंग अस. स्टिंग म्हणजे काय, चावणे. हनी बी काय सब्जेक्ट आहे, विल काय हेल्पिंग वर्ब, हॅव आणि बीन तर येतेच. स्टिंगिंग काय v1 प्लस ing. स्टिंग वर्ब असते म्हणजे चावणे. अस काय आहे ऑब्जेक्ट आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आहे, वर्बल क्वेश्चन बनवायचे. कसं बनवणार, हेल्पिंग वर्ब घेणार. हेल्पिंग वर्ब काय आहे विल आणि बाकी वाक्य जशाला तसं. हनी बीजचं एच स्मॉल काढायचं कारण ते कॉमन नाऊन आहे. v1 प्लस ing स्टिंगिंग आणि अस काय आहे ऑब्जेक्ट. म्हणजे मधमाशा आम्हाला चावत असतील का.